नमस्कार. कॉमर्स बॅकग्राऊंड असलेल्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC मध्ये भरती निघाली आहे. आज आपण ह्याच भरतीबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. हो, ही भरती खास करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे पात्रता काय आहे, पगार किती मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे अर्ज करताना कुठलीही गडबड होणार नाही. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बघूया की नक्की कोणती पदं आहेत आणि जागा किती आहेत. चला पाहूया. तर बघा, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनने या भरतीसाठी एकूण 23 जागा काढल्या आहेत. आता ही संख्या कदाचित कमी वाटू शकते, पण ही एक खूप मोठी आणि चांगली संधी आहे, हे नक्की. या 23 जागांचं वर्गीकरण कसं आहे ते पाहूया. या 2 पदांमध्ये विभागलेल्या आहेत. असिस्टंट या पदासाठी आहेत तब्बल 16 जागा आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स या पदासाठी आहेत 7 जागा. म्हणजे नावावरूनच स्पष्ट आहे की ही भरती प्रामुख्याने फायनान्स बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी आहे. बरं, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो. आपण या पदांसाठी अर्ज करू शकतो का? चला तर पात्रतेचे नेमके निकष काय आहेत ते जाणून घेऊया. ओके, तर शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलूया. लक्ष देऊ नये का? असिस्टंट पदासाठी BCom पदवी तर हवीच, पण त्यासोबत ICAI किंवा ICMAI इंटर पास असणं आवश्यक आहे. आणि दुसरं पद म्हणजे असिस्टंट मॅनेजर फायनान्स. यासाठी BCom सोबत एकतर CA किंवा CMA पूर्ण हवं, किंवा मग फायनान्समध्ये MBA किंवा PG डिप्लोमा असेल तरी चालेल. खरं सांगायचं तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. अर्ज करण्यासाठी वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्षांच्या दरम्यान हवं. पण थांबा, यात काही विशिष्ट प्रवर्गांसाठी सवलत सुद्धा आहे, ती आपण पुढे पाहूया. तर ही आहे वयातली सवलत. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी हीच सूट 3 वर्षांची आहे. आता बघूया अर्ज शुल्क म्हणजे ऍप्लिकेशन फी किती आहे. जनरल, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 500 रुपये फी आहे. पण एक खूप चांगली गोष्ट म्हणजे SC, ST आणि माजी सैनिक यांच्यासाठी अर्ज करायला कोणतीही फी नाहीये. हो, अर्ज पूर्णपणे मोफत आहे. चला, आता त्या भागाकडे वळूया ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात. पगार. आणि या नोकरीचे फायदे काय आहेत? कारण शेवटी आपण मेहनत करतो ती चांगल्या पगारासाठी आणि फायद्यांसाठीच, बरोबर ना? वाव, या पदांसाठी पगाराची रेंज खूपच आकर्षक आहे. दरमहा 21,000 रुपयांपासून ते अगदी 74,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. आणि हे तर फक्त बेसिक झालं. याच्यावर इतर सरकारी भत्ते वेगळेच. म्हणजे एकंदरीत पॅकेज खूपच चांगलं आहे. आणि पगारापेक्षाही महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे जॉब सिक्युरिटी. ही एक सरकारी नोकरी आहे. आणि सरकारी नोकरी म्हणजे काय तर भविष्य सुरक्षित. यासारखी स्थिरता आणि सुरक्षितता आजच्या काळात दुसरीकडे मिळणं खरंच खूप कठीण आहे. आता नोकरीच्या ठिकाणाबद्दल बोलायचं तर निवड झाल्यावर पोस्टिंग नवी दिल्लीत किंवा भारतात इतर कुठेही दिली जाऊ शकते. म्हणजे देशभरात काम करायची एक संधीच आहे ही. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, ऍक्शन प्लॅन. सगळं तर समजून घेतलं, पण आता ही संधी मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, चला पटकन समजून घेऊया. सर्वात आधी या तारखा तुमच्या कॅलेंडरमध्ये सेव्ह करून ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 4 एप्रिल 2026 ला सुरू होईल आणि शेवटची तारीख आहे 1 मे 2026. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज रात्री 11:45 बंद होतील. त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा वेळेची अजिबात वाट बघू नका. अर्ज करण्याची प्रक्रिया तर खूपच सोपी आहे. घाबरून जायचं काहीच कारण नाही. बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, IRFCच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. दुसरं, तिथे दिलेला ऑनलाईन अर्ज भरायचा. तिसरं, जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती अपलोड करायची. आणि चौथं, फी भरायची आणि अर्ज सबमिट करायचा. झालं. आणि हो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक सल्ला समजा. अर्ज करण्यापूर्वी त्यांची जी अधिकृत जाहिरात आहे ती एकदा पूर्ण आणि काळजीपूर्वक नक्की वाचा. कारण त्यात सगळे नियम आणि अटी एकदम व्यवस्थित दिलेले असतात. म्हणजे आपल्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. तर मग भारतीय रेल्वे सोबत एक सुरक्षित आणि उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी तयार आहात ना? ही एक मोठी संधी आहे. या संधीचं सोनं करा आणि आपलं भविष्य नक्कीच घडवा.